होंगे इस बार की चुनावी वादे, किसकी आएगी सत्ता, क्या जनता को मिलेगा सही उम्मीदवार, किसे चुनेगी जनता इस बार, किसकी बनेगी सरकार, कौन बनेगा भारत का पंतप्रधान। चुनाव की हर खबर सिर्फ डेली न्यूज पर। नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। थाने पुलिस आयुक्तालय की हद में नागरिकों के मोबाइल फोन चोरी के प्रकरणों में दिन ब दिन बढ़ोतरी हो रही थी। माननीय पुलिस आयुक्त ठाणे शहर एवं आदि वरिष्ठों ने गुम हुए मालमत्ता ढूंढकर संबंधित नागरिकों को देने संबंधित आदेश दिए थे, जिसके तहत खंडनी विरोधी पथक ने वेबसाइट के आधार पर नागरिकों के गुम हुए मोबाइल फोन की जानकारी प्राप्त कर तांत्रिक जांच कर कुल 21,50,000 रुपए कीमत के कुल 50 मोबाइल फोन हस्तगत किए हैं। यह फोन संबंधित नागरिकों को वापस किए गए। ठाणे पुलिस आयुक्तालय अंतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्लासनगर, बदलापुर परिसर के रहवासियों को आह्वान किया गया है कि चोरी किए गए एवं गुम हुए मोबाइल फोन संबंधित जानकारी पुलिस थाने में देकर CEIR.government.in इस वेबसाइट पर अपलोड करें। ऐसा आह्वान ठाणे पुलिस विभाग की ओर से दिया गया है। CEIR पोर्टल एक आपल्याकडे कार्यान्वित आहे, गव्हर्नमेंटने जारी केलेला आहे। याच्यावरती नागरिक ही त्याच्यावरती जर आपला मोबाईल मिस झाला तर त्याच्यावरती लॉग इन करून माहिती देऊ शकतात आणि पोलिसांना पण त्या पद्धतीनं माहिती मिळते त्याच्या पोर्टलवरून। त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक आणि त्यांचे तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आता ACP प्रमोशन झालेले शेखर बागडे साहेब आणि त्यांच्या टीमने यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करून जवळजवळ 50 मोबाईल हस्तगत केलेले आहेत, ज्याची किंमत एकूण 21,50,000 आहे। याच्यामध्ये जे अधिकारी यांनी याच्यामध्ये काम केलं ते महिला पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब, महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील मॅडम, API गोरे साहेब, API कापडणी साहेब, API चारमाळे साहेब, API PSI राठोड आणि पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये काम करून याच्यामध्ये जवळजवळ 50 मोबाईल हस्तगत केलेले आहेत। आता हे मोबाईल जे काही नागरिकांचे केलेले आहेत त्या आपण काही नागरिकांना या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे, त्यांना आपण हस्तांतरित करतो ते मोबाईल, आणि बाकीचेही मोबाईल जे काही आपल्याकडं आहेत तेही त्या नागरिकांना आपण देणार आहोत। यामध्ये काही आपण अशी कारणं असतात की काही नागरिकांनी जाता जाता रिक्षामध्ये विसरलो किंवा कुठं पडलेला असेल किंवा काही ठिकाणी चोरी केलेला सुद्धा मोबाईल असतात आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये आपण IMEI ट्रेस करून त्या ठिकाणी आपण हस्तगत करत असतो। अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणास्तव जे काही मोबाईल आपल्याला प्राप्त आहेत त्या अनुषंगानं आपण जे मोबाईल आपण प्राप्त केलेले आहेत 50 मोबाईल आणि ते आपण हस्तांतरित करणार आहोत। अतिशय चांगली कामगिरी खंडणी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेली आहे आणि याचं हस्तांतरण आपण थोड्या वेळात करणार आहोत। आपल्या हद्दीमध्ये अवैध काही व्यवसाय किंवा अवैध धंदे चालू राहणार नाहीत याच्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी या ठिकाणी आदेशित केलं होतं। त्या अनुषंगानं या भागामध्ये असे आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालय असेल किंवा बाकीच्या एरियामध्ये अवैध गुटख्याची विक्री या ठिकाणी चालते आणि त्या अनुषंगानं ही कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्तांचे आदेश होते। त्या माहितीच्या अनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक शेखर बागडे साहेबांना एक इन्फॉर्मेशन होती की काल्हेर परिसरामध्ये एक कंटेनरमधून असा गुटखा जो आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।